हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापुरात दुसरे कवी संमेलन व प्रातिनिधिक पुस्तक प्रकाशन सोहळा 2025 संपन्न। माझी लेखनी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान शुभमंगल कार्यालय आसनगाव येथे दुसरे कवी संमेलन व प्रातिनिधिक पुस्तक प्रकाशन सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्राध्यापक जगदीश संसारे, स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गाडगीळ उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका विजया मानगावकर, विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका शर्मिला पाटोळे तसेच माजी लेखनी साहित्य मंच संस्थापक अध्यक्ष संदीप जगताप, कार्याध्यक्ष रजनी आहेरराव, महिला अध्यक्षा स्वप्ना बेलदार उपस्थित होते। दुसरे कवी संमेलन व प्रातिनिधिक पुस्तक प्रकाशन सोहळा 2025 या कार्यक्रमात एकूण 57 साहित्यिक सहभागी झाले होते। हा कार्यक्रम 2 सत्रांमध्ये पार पाडण्यात आला। यामध्ये पैठणीचा खेळ, पोवाडा, प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशन, स्वप्ना बेलदार, संदीप जगताप, रमेश भेरे, दत्तात्रय इंगळे व शारदा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर दुसऱ्या सत्रात कवी संमेलन व साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री वाणी कामटे यांनी केले। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी लेखनी साहित्य मंच संस्थापक अध्यक्ष संदीप जगताप, संस्थापिका खजिनदार प्रगती जगताप, सचिव रमेश जगताप, कार्याध्यक्ष रजनी आहेरराव, उपाध्यक्षा प्रतिभा पाटील, महिला अध्यक्षा स्वप्ना बेलदार, शीतल भाविस्कर, मानसी आमरे, संगीता पाटील, वैशाली बोरसे, राजश्री कामठे, धनश्री साबळे, संतोष साळवे, अंजली वेंगुर्लेकर, तेजस्विनी वेंगुर्लेकर, राणी धनवे, शोभा कोठावदे, सुमती नलावडे, सुनंदा निकम, स्वाती टोपले, सुरेखा दुग्गे, स्मिता गजे यांनी विशेष परिश्रम घेतले। करावी कल्पना नवी, बहीण भाऊ झाले आता करावी कल्पना नवी, जाहीर करा एकदाचा माझा लाडका कवी। खरोखर अशी योजना लेखकासाठी आणावी, खरोखर अशी योजना लेखकासाठी आणावी। ज्याचा असेल पाठिंबा तेच होतील आमदार व्हावे, ज्यांचा असेल पाठिंबा तेच आमदार व्हावे। अटी काही घालू नका, तर अटी काही घालू नका, आम्ही रोजच लिहितो। अटी काही घालू नका, आम्ही रोजच लिहितो। आता ती गोष्ट वेगळी, सगळेच कोण असतो, आता ती गोष्ट वेगळी, सगळेच कोण असतो। कवीला नाही जातपात, कवीला नाही जातपात, कविता एकांती करतो। कवीला नाही जातपात, कविता एकांती करतो। चेहऱ्यावर हसू ठेवून दुसऱ्यासाठी मनी जुळतो, चेहऱ्यावर हसू ठेवून दुसऱ्यासाठी मनी जुळतो। अशी योजना सुरू करून कवीलाही संधी द्यावी, अशी योजना सुरू करून कवीलाही संधी द्यावी। काही देता नाही आले तरी म्हणा फक्त लाडका कवी, म्हणा फक्त लाडका कवी, लाडका कवी, लाडका कवी। धन्यवाद सर। एकत्र कुटुंब आजकाल कुटुंबात लक्ष देत नाहीत मोठ्यांकडे आणि लहानांना पण भेटून देत नाही मोठ्यांना, त्याच्यावर आहे। जाती सगळे सोडून साथ, कोणी ना असे धराया हात, जाती सगळे सोडून साथ, कोणी ना असे धराया हात। वेळोवेळी सर्व नाते संबंध, वेळोवेळी सर्व नाते संबंध आपलाच नाव करतात घात। एकमेकासोबत नाही एकमत, नाही कोणी बोलाचाल करणार, एकमेकासोबत नाही एकमत, नाही कोणी बोलचाल करणार। लहानांना ठेवतील लांब ज्येष्ठांपासून, जरा जवळ घेतले तर घेती अवतार।
अशा गोष्टीपेक्षा ब्रह्मांड नायका येणे जाऊन आपल्या भक्तांसाठी करतात जे आपले नामस्मरण मनात शांती ती मिळवण्यासाठी. करा असे काही होऊ दे कुटुंब सर्व आनंदी आणि सुखी एकत्र. नको हेवे दावे आणि नको भांडण ठणके, राहो शांती सुख आनंद सर्वत्र. तेव्हा होतील संस्कार मुलांवर, कुटुंबात राहतील एकोप्याने सर्व. सकाळ संध्याकाळ नाम आणि कीर्तन देवाचे, असे तेव्हा कुटुंबांना गर्व, असे तेव्हा कुटुंबांना गर्व. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक बालपण. चल ना मित्रा परत लहानपणाच्या काळात जाऊ, लहानपणाची ती गंमत पुन्हा एकदा पाहू. पुन्हा भेटतील ते जुने मित्र, रंगतील त्या गप्पा गोष्टी, विसरून जाऊ सगळा ताण, करू फक्त मस्ती. त्या झाडावरची चिंच बोरे पुन्हा चोरून खाऊ, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला फिरायला जाऊ. असतील तेव्हा अश्रू बोलके, होईल मनातला भार कमी, दुःख दाटणार नाही मनी, एवढी आहे हमी. जबाबदारी नसेल तेव्हा नसेल कुठला हेवा दावा, जबाबदारी नसेल तेव्हा नसेल कुठला हेवा दावा, तेव्हा तरी वाटेल मित्रा थोडा तरी विसावा, थोडा तरी विसावा. धन्यवाद. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. असा मित्र प्रत्येकाला खरंच लाभला पाहिजे. आणि की मित्र ही जी काही जोडी आहे ती ठाव हर्ष जीवनी फुलला, गोडवाणी अमृताचे झुल सुखाचा झुलला. अशी ही सुंदर अशी लेख प्रत्येकाच्या खरंच आपल्याला जो लेख असले तर आपण खरोखर भाग्यवान आहोत. लेखीसारखं प्रेम खरंच कोणी देऊ शकत नाही. सुंदर असं साजरी केली जाईल. निर्धार घ्या अन्यायासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. आभाळाकडून विशाल सांधे घ्या चुका माफ करण्यासाठी. वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेसर होण्यासाठी. काव्य मैफिलीचा आनंद घ्या मनसोक्त अंतरंगातून व्यक्त होण्यासाठी. अंतरंगात ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.